दारू लावून. लग्नाची गोष्ट आहे एकदम सरळ सरळ. आमच्या मुलाचं लग्न आमच्याच दारात झालं पाहिजे. नाही राव, आमची अशी इच्छा आहे की आमच्या मुलीचं लग्न आमच्याच गावी झालं पाहिजे आणि आम्हाला तुमच्या मान्य नाही. असं कसं बोलता तुम्ही? मुलीकडची बाजू असून सुद्धा थोडं पण नाही समजून घेत. मुलीकडचे कनिष्ठ मुलाकडचे श्रेष्ठ. नाटकाचे नाव हा हुंडा नाही तर काय? आपकी जिंदगी से अगर इसका कोई सामने नजर आए तो इसे सहयोग न समझे क्योंकि आपकी जिंदगी से ली गई हुई सच्ची घटना पर ये आधारित है. हे बघा, आम्ही फक्त 200 लोकांचा येण्या जाण्याचा खर्च मागितलाय. याला काय हुंडा नाही म्हणत. हा काय हुंडा आहे? 200 लोकांचा खर्च. हा हुंडा नाही तर काय? हा हुंडा नाही तर काय? ओ नाही काय ना नाही काय. जय भारत मंडळींनो, जय भारत. मी भारत देशातून खरेदी केलेलं नाही, माझ्या एकटीचं नाही, तुमचं सुद्धा आहे. जय भारत, जय भारत. कोरा जय भारत, जय भारत. आजच्या दिवशी तरी बोला जय भारत, जय भारत. वंदे मातरम, वंदे मातरम. परत खाली गेलं. आज 65 वर्ष झाली आहेत भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनवून. पण खऱ्या अर्थाने सत्ता कुणाची इथे आहे का प्रजेची? मला फक्त उत्तरांचा आवाज येऊ द्या. तुमच्या गप्पा पूर्ण तारकबाग तुमच्यासाठी मोकळी गप्पा मारण्यासाठी. इथे मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आज सत्ता आहे भ्रष्टाचाराची, अंधश्रद्धेची, स्त्री पुरुष असमानतेची आहे ना? कधी जाणारी सत्ता आणि कधी येणार प्रजाची सत्ता? विचार करायला पाहिजे. 65 वर्षांपासून ज्यांना गप्पा मारायच्या निवडणूक सारखं त्यांची बाहेर जावं आणि गप्पा माराव्यात. आज सत्ता आहे भ्रष्टाचाराची, अंधकाराची, स्त्री पुरुष असमानतेची. जर ह्या सत्तेला उचकटून काढायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जर प्रजेची सत्ता आणायची असेल तर आपल्यालाच मैदानात उतरायचंय. आणि त्याच अनुषंगाने आज वुमेन एम्पॉवरमेंट अँड प्लॅनिंग ऑर्गनायझेशन नर्चरिंग सिस्टीम, मी पुन्हा एकदा सांगते, वुमेन एम्पॉवरमेंट अँड प्लॅनिंग ऑर्गनायझेशन नर्चरिंग सिस्टीम आपल्या समोर सादर करीत आहे पुन्हा या अवघडी परंपरेविरुद्ध जनजागृतीपर पथनाट्य. हा हुंडा नाही तर काय? हा हुंडा नाही तर काय? कृपया शांतपणे ऐकावे आणि त्यानंतर पूर्ण पथनाट्य संपल्यावर मी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे? तो आम्हाला साथ द्यावी. आम्ही तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, विचारांनी लहान आहे, एक्सपिरियन्सनी लहान आहे. तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायचंय, त्याच्यासाठी आहे काहीतरी. हा एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी तुमच्याकडून काहीतरी घेण्याचा. कृपया सपोर्ट करावे. थँक्यू. हुंडा म्हणजे लग्नामध्ये मुलाकडून किंवा मुलीकडून जबरदस्तीने घेतला गेलेला ऐवज जो पैसे, सोनं, गाडी कोणत्याही स्वरूपात असू शकतो. आज लोक लग्न झाल्यावर सुद्धा स्त्रीला हुंड्यामुळे नाचवायला तयार नसतात. बघा कसे आम्ही तुमच्या मुलाला घरी घेऊन जाऊ शकत नाही. लग्न जरी झालं असलं तरी तुम्ही आमच्या हुंड्याची मागणी मान्य केली नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही. हुंडा घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही.
द्या. देतो. आमच्या मुलाला नवीन फ्लॅट घेऊन द्या. देतो. मुलीच्या अंगावर 50 तोळे सोनं द्या. देतो, 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 देतो. मला भेटायला कसलाय विषय? विषय लग्न करणाऱ्या मुलाची. लग्नामध्ये हा पैसे मागतो, पैशाच्या जोरावर संसार थाटतो. या नवऱ्याला ताकद नाही, असा नवरा नको ग बाई, असा नवरा नको ग बाई, असा नातला नको ग बाई. तुमच्या पोरीला नांदवलं नाही, हुंडा घेतल्याशिवाय जाणार नाही. हुंडा, हुंडा. लोकांचं तर अंदाज येतं या हुंड्या बाई. आता कोण कोणाला लग्न करणार कोणत्याही माणसाशिवाय. सासूबाई तुम्ही? आता या कोणत्याही लग्नाला कसं लग्न करायला? गाव जणत बाई तुम्ही आणि नातेवाईकांनो. तुम्ही 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 नाही 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 नाही. कळतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही. अहो नाही 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 नाही. वळतं पण हिंमत नाही, वळतं पण हिंमत नाही, वळतं पण हिंमत नाही. खरंच आता कोण कोणाला तयार होणार कोणत्याही माणसाशी लग्न करायला? कोण 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 कोण? मी करेल तिच्याशी लग्न आणि त्यासाठी मला माझ्या घरच्यांच्या जरी विरोधात जावं लागलं तर बेहत्तरच. माझी तिच्याकडून व तिच्या घरच्यांकडून काही एक अपेक्षा नाही. कारण मित्रांनो, संसारात प्रेम आणि समजूतदारीच्या मार्गावर चालत असतो. प्रेम आणि समजूतदारी, हुंडा अजिबात नाही. वा, आज समाजाला गरज आहे तुझ्यासारख्या विचारांच्या मुलाची. तुझ्या या विचारांसाठी अगदी मनापासून एक तास सलामी देते. सलामी दे. हा सलाम आहे त्या पुरुषांसाठी ज्यांच्यामध्ये धमक आहे. चुकीच्या परंपरांना झुगारून खऱ्या अर्थाने पुरुषार्थाला जोडण्याची. आणि तेव्हा स्त्रीमुक्तीचा मार्ग सोपा होईल. त्यापैकी आता अर्ध्याधिक लोकांना असंच वाटत असणार की आम्ही हुंडा न घेता आणि न देता लग्न करून देऊ. पण खरंच मला खरंच सांगा की हुंड्याने पैशाचे रूप जरी सोडले असले तरी अपेक्षाचे रूपांतर लगेच आहे की नाही? बघा, मुलगी कशी सुंदर हवी नाही का? लग्नानंतर साडीच नेसायची हं? जॉब असंच बस, ती घर सांभाळून करते. त्यापेक्षा जॉब बघूच नको, चुपचाप घरी बस. तुमचा दर महिन्याचा पगार आईच्या अकाउंटमध्ये जमा झाला पाहिजे. बघ बाई, मी तरी माझ्या संसाराची सुरुवात चुलीपासून केली होती. आता भलेच माझं 3 मजल्याचं घर असलं पण तुलाही संसाराची सुरुवात चुलीपासून करावं लागेल. घरी काय या अपेक्षांमध्ये, या चालीरीतीमध्ये, या संस्कृतीच्या बेड्यांमध्ये या जबरदस्तीने केलेल्या अपेक्षा असू नये का उद्याचा एक प्रकार? काय ना नाही काय. पण मला तसं माझ्या मुलीचे हे सर्व पाप करायला लागतील आणि करावं लागेल माझ्या प्रगतीचा मार्ग. दोष काही फक्त मागणाऱ्यांचाच नाहीये. हो ना, घेणारे सुद्धा तितकेच दोषी मानायला लागतील. लग्नात म्हणतात तसे का हो? तुम्ही तुमच्या मुलीला किती कमी सोनं घातलं. आम्ही तर 20 तोळ्याचं मंगळसूत्र केलं होतं. बाबाचं प्रेम बघा मुलीवर, सोन्यानं मडवले नसती. आणि सामान्य माणसासाठी लग्नाची मुलगी आणि वरकडून म्हणतात सुद्धा आमच्याकडे मागितलं नाही ना तरी पण आम्ही देणार आपल्या शेवटी शेतातला प्रश्न. या सगळ्यांमध्ये
बायकोनं पैसे घेऊन ये म्हणून आणले नाहीत का पैसे थांब, पेटवतो तुला पैसे घेऊन ये, सोनं घेऊन ये, माझ्या नवीन धंद्यासाठी भांडवल घेऊन ये. मागितले काही तू ऐकले नाही, आता मात्र अजिबात तुला नांदवणार नाही. पेटवतो तुला हुंडा नाही दिला म्हणून पेटवतो तुला. तू का पेटवणार आहेस मला? मी या जगाची प्रगत करणारी, सांभाळणारी आणि पोसणारी स्त्री आहे. आणि तू काय या जगावर पैशासाठी मला पेटवायला निघालाय? काय पैसे 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 काय पैसे? जवळ तरी उतरतो दाखवून तुला काय असते स्त्रीची ताकद? हा? तुलाच पेटवते तुलाच. हे थांब. या उद्रेकाची वाट बघतोय ना आपण. ही जेव्हा तिच्या खऱ्या रूपात येईल तेव्हा आपल्याला जाग येणार आहे. हसायला आलं ना, सगळ्यांना हसायला आलं. जेव्हा स्त्री पुरुषांवर हात उगारते तेव्हा प्रत्येकाला हसायला येतं. पण जेव्हा स्त्री मार खाते तेव्हा का नाही हसायला येत? तेव्हा आवाज का नाही उठत आपल्यातून? तेव्हा ते तिचा धर्म आहे. परमेश्वराच्या हातून मार खाणं म्हणजे ते ना आपला धर्म आहे, ते झालंय, ते धर्म झालंय आपलं. पण जेव्हा पुरुष मार खातो त्याच्यावर जोक बनतात ना जोक. हे इंग्लिशला बोलताय आता विचारायचे. अरे क्या तरी करते ते गोष्ट दाटली त्याच्या तिथे तिकडे करते. हा नवीन प्रकार. तो जुना होता तेव्हा सारखं पाहिजे. हे ऐकावं लागतं पुरुषांना. पण मग हे ऐकायला मिळालं पण नाही पाहिजे ना. आम्ही असं म्हणत नाहीये की आम्हाला पुरुष प्रधान संस्कृती काढून स्त्री प्रधान संस्कृती आणायची आहे. अरे पण मानवता आणा ना, मानवासारखे वागवा. हे असं तरी नको पैशांसाठी. आणि विचार करा, ही परिस्थिती तुमच्या घरी झालेली आहे. तुम्ही हे बघितलेलं आहे तुमच्या आया बहिणींसोबत, शेजारी पाजारी कोणीतरी नातेवाईक. हुंडा हा प्रकार कोणासाठीच नवीन नाहीये. लहानपणापासून ते मोठ्यापणापर्यंत आपण हे सगळं बघितलंय. का नाही उठवत आवाज मग? का नाही तोंड उघडत? मला तुमच्याकडून ऐकायचं आपण कधी जागा होणार आहे? आपल्याला गरज आहे तर इथे यायचं आहे आणि आपल्याला खरंच काहीतरी आवाज उठवायचा आहे. असं म्हणत नाहीये की 4 लोकांना गोळा करा आणि तमाशे करा. स्वतःच्या घरात बोला, स्वतःच्या घरात एकटा इच्छा करा. तुमच्या मुलींना शिकवा. त्यांना एवढं तर करू शकतो तुम्ही. एवढं करा बस. आम्ही जेवढं सांभाळलंय त्याचं झालं. मशाल पेटवायची आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. सर चढ़ा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. अपनी आजादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. आजच्या दिवशी पूजा सुद्धा त्या मातेची होते. फक्त आजच्या दिवशी आठवतो ना, ही भारत माता सुद्धा आजच्या दिवशी आठवते. आणि पहिला करताना जेव्हा भूक लागते ना तेव्हा फक्त माता आठवते. पण जेव्हा आपण तिचा रक्तचार करतो तेव्हा तिचा सहन करतो तेव्हा नाही आठवत की आपलं काय कर्तव्य आहे. आठवा, मला तर फक्त तुमच्यामध्ये फक्त 5 लोक पाहिजे की आजचा माझ्यासमोर एवढा शब्द देतील मला की आम्ही हुंडा घेणारही नाही, हुंडा देणारही नाही. आणि कोणत्या लग्नात हुंडा दिले त्या लग्नात तेवढा सुद्धा नाही. 5 लोक, फक्त 5. तुमच्यासाठी ज्यांनी हात वर केलाय त्यांच्यासाठी एक तास. चला